नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आतापासून मला वाटतं आपले व्लॉग चालू होतील, कारण खूप जण विचारत होते की व्लॉग का येत नाहीत वगैरे। 4च व्लॉगला आले, नंतरला व्लॉग आलेच नाहीत। तर बिझी होतो आणि अशी खूप कामं होते की जे पेंडिंग होती करायची। आणि मेन म्हणजे आपला PCचा प्रॉब्लेम झालेला, त्यानंतर जेव्हा मी व्लॉग टाकला त्यानंतर तर तो पण सॉल्व झालेला आहे। पण आता कालच एक व्लॉग बनवला आणि म्हणजे लास्ट जो व्लॉग असेल तो तुम्ही पहा तिथे जाऊन। आणि प्रॉब्लेम हा झालेला की मी जे सॉफ्टवेअर यूज करायचं तो मी अनइन्स्टॉल केलेले आणि आता नवीन सॉफ्टवेअर घेतलेत, तर त्यामध्ये ते परचेस करायला सांगतात। तर पूर्ण व्लॉग एडिट झाला आहे मस्तपैकी, पूर्ण रेडी आहे, पण आता परचेस करायचा आहे। तर तो एक प्रॉब्लेम आहे, कारण त्याची प्राईस आहे 3000 रुपये वर्षासाठी। तर विचार करतो आहे की तो परचेस करावा। तर घेऊया तो आपण, काहीतरी करूया। नाहीतर दुसरे पण सॉफ्टवेअर आहेत जे एकदम फ्री आहेत, पण ते आता हा कसा आपला नॉर्मल यूज मला माहिती आहे, त्याचे सर्व शॉर्टकट वगैरे, तर तो मला एकदम फ्री झाला आहे यूज करायला। तर दुसऱ्या सॉफ्टवेअरकडे जायचं म्हणजे ते परत तेवढं शिकायला, त्याचं काय बेसिक वगैरे सर्व तेच बघूया आपण। आणि दुसरा रिझन असा होता की बिझनेस रिलेटेड, तर ते पण तुम्हाला दाखवतो। कारण जे काम मेन होतं बिझनेसचं, तर ते पण एक स्मॉल बिझनेस चालू केलं आहे असं तुम्ही बोलू शकता। तर त्यासाठी ब्रेक घेतलेला एक मोठासा असा 3 महिने झाले असतील, तर तो पण चालू झाला आहे। तर आता तिकडेच जातो आहे मी पण। बिझनेस आहे तो म्हणजे सायबर ओपन केला आहे मी, तर तिथेच जायचं आहे। 2 महिने चालू होता, काय त्याच्यामध्ये चेंजेस नव्हते केले ज्याच्याकडून घेतलेला त्याच्याकडून। तर आता कलर वगैरे करायचं आहे आणि साईनबोर्ड वगैरे लावायचे आहेत त्याचे। तर आता जातो आहे तिकडेच आणि तुम्हाला पण दाखवतो सायबर कसं आहे ते। तर आता निघालो आहे सायबरमध्ये। मस्त आहे की शनिवार शनिवारी पाऊस होता आणि आज पण मस्त पाऊस पडतो आहे। पण काल डोंगरात गेलेलो, डोंगरातच पाऊस नव्हता यार, आणि आज नको तेवढा पाऊस पडतो आहे सकाळ। शनिवारी पण मस्त पाऊस पडत होता, शनिवारी पण गेलेलो फिरायला, पण त्याचे व्हिडिओ नाही बनवले। आणि काल गेलेलो डोंगरामध्ये, त्याचे व्हिडिओ बनवलेत, पण पाऊस नव्हता तिथे। आणि आपण पोचलेलो आहे आपल्या सायबरच्या इथे, पण जाम गर्दी आहे तिथे। तेच मी बोलणार होतो, काठच्या साईडचा आधी का Day 4. वरती मारलात काय कलर?
नाही डार्क एकदम नाही का. A few moments later. तर आता आतमधून सर्व कलर मारून झालेला आहे. इथे वरती पण व्हाईट आहे आणि साईडला आपण ऑफ व्हाईट कलर मारलेला आहे सर्व, कारण व्हाईट एकदमच डल होतो नंतरला, त्यामुळे ऑफ व्हाईट मारला आहे. आणि आता शटरला कलर करायचा आहे, कारण एकदमच गंजला आहे इथे. आता मस्तपैकी घासून घेतलं आहे सँडपेपरने, तर आता त्याचं पण काम चालू आहे. त्यानंतर सर्व शिफ्ट करायचं, मस्तपैकी एकदम सेटअप करायचं आहे पुन्हा एकदा. आणि मी पण इथेच येईन थोड्या दिवसांनी, जेव्हा पूर्ण एकदम क्लिअर होऊन जाईल. तर आता बघूया बाहेरचा पण आपण जेव्हा काम चालू करायचं त्यावेळी दाखवतो तुम्हाला कोणता कलर मारायचा आहे. तो मला वाटतं एकदम डार्क असा पिवळा कलर जो आपल्या झेरॉक्सच्या बॅनरवरती असतो, येल्लो आणि ब्लॅक कलरमध्ये जो झेरॉक्सचा बॅनर असतो त्या टाईपमध्ये येल्लो कलर मारून घेऊया आपण, कारण तो लांबून पण दिसेल सर्वांना. तर बघूया शटरचा कलर चालू झाल्यावर तुम्हाला दाखवतो. बाहेर पण हाच कलर मारणार आहेत काय बाहेर? एकदम पिवळा नाही, डार्क पाहिजे. हां, बाहेरून म्हणजे आपला बॅनर कसा असतो आमचा येल्लो कलरचे आहेत ना. हां, आतमधून राहू दे, आतमधून बॅनर, बाहेर एकदम असं डार्क येल्लो कलर पाहिजे. Day 2. छोटा स्टँड घेतला आहे मस्त एकदम. सांगा 150 रुपयाचा. असंच प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मित्राला पण पाठवा. थँक्यू, धन्यवाद.